नर्मदा सॉल्व्हंटच्या युनिट 2चं उद्घाटन आज या ठिकाणी अक्कांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाले। कार्यक्रमाचे आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अक्का डॉक्टर महेश क्षीरसागर, त्याचसोबत आपले काशीनाथांना, आमचे आदरणीय मामा नरसिंग मामा मंगेजी पाटील, कुमोजी लोबे, उपस्थित असलेले आपले चिंचुनसुरे काका, आमचे सदाशिव पाटील, आमचे आपल्या ज्यांनी ह्या प्रकल्पाला म्हणजे पुढाकार घेऊन ज्या सर्व इनामवाडीच्या शेतकऱ्यांनी जो पुढाकार घेऊन इथं जी आपली शेती या प्रकल्पासाठी किंवा व्यवसायासाठी यांनी पुढाकार घेऊन दिले, सर्व नायकवाडे परिवार, त्याच्यासोबत गावातील गाडीवान परिवार व सर्वच ग्रामस्थ आणि समोर असलेले वडीलधारी मंडळी, सर्व शेतकरी बांधव, उपस्थित पत्रकार बांधवांनो, आपल्याला आत्ताच माहिती देत असताना सांगितले की हा युनिट 2 नर्मदा ग्रुपचा हा युनिट 2चा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातला, पण ह्या ग्रुपने 20 वर्ष झाले महाराष्ट्रात 20 वर्षापासून काम करतात, पण वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून या ग्रुपचं काम या ठिकाणी चालू आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काम करत असताना आज आफ्रिकेसारख्या देशामध्ये देखील या प्रकल्पात या ग्रुपचं त्या ठिकाणी काम सुरुवात होत आहे। आपण UAE सारखा जो देश आहे, ह्याही देशांमध्ये त्यांनी त्यांचं कॉर्पोरेट ऑफिस, बाकीच्या इतर एक्सपोर्ट असतील किंवा खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये कामकाज असेल, या सर्व बाबतीमध्ये या ग्रुपचं त्या ठिकाणी काम चालू आहे। आणि त्याच्यानंतर सोयाबीनचा उत्पन्न असलेला ज्या भागामध्ये सोयाबीन पिकतंय, अशा भागामध्ये त्यांना आम्ही सर्वांनी मिळून आग्रह केला की बाबा आपण येत असताना त्यांना माहिती अशी आहे की लातूरमध्ये सर्वात अधिक सोयाबीनचे प्लांट आहेत आणि लातूरमध्ये सोयाबीनचे प्लांट असताना लातूरला जरी प्लांट असतील पण त्याचं सर्वात अधिक उत्पन्न जर कोणत्या भागामध्ये होत असेल सोयाबीनचं, तर हे निलंगा असेल, शिरांपाळ असेल, देवणी असेल आणि हा खालचा पट्टा असेल। ह्या पट्ट्यामध्ये सोयाबीनचं उत्पन्न सर्वात अधिक होत आहे आणि ज्यावेळेस इथल्या शेतकऱ्यांना माल जर बाहेर न्यायचा असेल तर इथल्या व्यापारी देखील असतील, जे व्यापारी इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, हा माल जर आपल्याला बाहेर न्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अधिकचा भाव देता येत नाही, कारण आपल्याला लॉजिस्टिक, वाहनाचं वाहतूक हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये पकडावं लागतं। आज हा ग्रुप काम करत असताना आपण महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सर्वात पहिलं व्यापाऱ्यांना सोबत घेऊन, तिथल्या त्या भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपल्याला त्या भागामध्ये अधिक भाव कसा देता येईल असा प्रयत्न ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून यापूर्वी देखील झालेला आहे। आज ऊसाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस ओमकार ग्रुपसोबत आपण टायअप केलं, त्यांच्यासोबत एकत्रित काम सुरुवात केली, अनेकांनी शंका कुशंका त्या ठिकाणी व्यक्त केल्या की त्यांनी बोलत असताना सांगितले की भैया आता खरं तर अमूलगा कारखाना घेतलाय, ह्यांना कोणताच अनुभव नाही आहे, हे कारखाना चालू शकतात का नाही, इथून सुरुवात झाली होती। मला आठवतं की ज्यांनी पहिल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जे आमच्या सोबत होते, इथं बसलेले बरेच मान्यवर आहेत, जे चेअरमन साहेब आहेत, आमचे पत्रकार आहेत, बरोबर आहेत, दोन्ही प्रकारे आपली कार्यक्रम झाला, अनेकदा सभा झाली। प्रत्येक ठिकाणी आपण कारखान्याच्या बाबतीमध्ये काम करत असताना त्यावेळेस विरोधकांकडनं भाषण होत असताना सांगायचं की ज्याला पिठाची गिरणी चालवता येत नाही त्यांनी काय कारखाना चालवण्याची भाषा करावी, पण कधी देखील आपण त्याला उत्तर दिलं नाही, कारण त्या प्रसंगाला त्यांना ते बोलणं ते योग्यच होतं। आणि जोपर्यंत आपल्याला कोणता अनुभव नाही किंवा आपण त्याच्यामध्ये काम करत नाही त्यावेळेस ते बोलणं साहजिक होतं। पण आपण मागच्या 3 वर्षामध्ये जर पाहिलं, अंबुलगा कारखान्यासारखा जो 12 वर्ष बंद पडलेला साखर कारखाना, त्या कारखान्याला ज्यांच्याकडं अनेक 30-30 वर्षाचा अनुभव असलेले कारखाने हे जिल्ह्यात असताना देखील त्यांच्या स्पर्धेमध्ये उतरून त्यांच्यापेक्षा अधिकचा भाव देण्याचं काम अंबुलगा साखर कारखान्याने, त्यावेळेस काय कोणत्या निवडणुका नव्हत्या,
त्यावेळेस काय कोणता राजकीय विषय देखील नव्हता. आज आपण आंबुलगा कारखाना 3 वर्षापूर्वी जो आपण आंबुलगा कारखाना घेतला, तो कारखाना चालू केला, त्याची क्षमता जवळपास 2,500ची होती. आज त्याच आंबुलगा कारखान्याची क्षमता ह्या वर्षी 5,000ची आहे आणि त्याच्यासोबत 1.5 लाख लिटरच्या डिस्टिलरीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. CNGच्या प्रकल्पाचं काम चालू आहे. जवळपास 1,200 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आपण आंबुलगा कारखाना आणि त्याच्या अवतीभोवती त्या ठिकाणी केली. आज सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बोलत असताना, गेल्या वर्षी आपण कारखाना चालू करत असताना आमचे बरेच शेतकरी बांधव आहेत, ते म्हणायचे की भाव काय देणार, हे कुठं टिकू शकतात, ह्यांना भाव देणं शक्य आहे का. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, एकीकडं दुसरा जो ह्या अनेक वर्षापासून प्रस्थापित असलेला जो, मला आज या शुभ प्रसंगी कोणतं नाव नाही घ्यायचंय, पण जो प्रस्थापित असलेले जे कारखाने आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या बळावर हे कारखाने उभा टाकलेत, आज आपल्या भागामधल्या शेतकऱ्यांना आपण 2700 रुपयाचा भाव दिला. 2700चा भाव घोषणा केल्यानंतर आजूबाजूच्या कारखान्यांनी लगेच 2765 दिला. पण ज्या जोरावर हे कारखाने उभा टाकलेत त्या परिसरामध्ये जर आपण विचारलो, 2500 2500च्या वर भाव दिला नाही. इथं स्पर्धा निर्माण झाली. स्पर्धा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव द्यावा लागला. त्याचसोबत जिथं 16 18 महिने ऊस जात नव्हता, तिथं 12 महिन्याच्या आत शेतकऱ्यांचा ऊस जायला लागला. हे देखील मला सांगताना अतिशय आनंद होतो. आज जवळपास या परिसरामध्ये आपण ही गुंतवणूक होत असताना एखादी बाहेरचा प्रकल्प आपल्याकडे येतो, त्यांना आपण साथ द्यावा लागते. त्यांनी मागत असताना, बोलत असताना आपल्या सर्वांचं पाठबळ मागितलं. आज एखादा बाहेरचा माणूस, आज ओमकार सारखा इंडस्ट्री, त्यांना आपण सोबत घेऊन आलो. जवळपास 250 ते 300 कोटीची गुंतवणूक त्यांनी आपल्या भागामध्ये केली. त्यावेळेस आपण शेतकऱ्यांनी त्यांना साथ दिली. यावर्षी 6 लाख टनाचं आपण क्रशिंग करणार आहे. गेल्या वर्षी 2700चा भाव दिला, डिस्टिलरी नव्हती, तर आता स्पर्धेमध्ये आपली डिस्टिलरी चालू झाली आहे. मला बोलत असताना आम्ही प्रयत्न करल की या वर्षी किमान 3,000पासून भावाची सुरुवात आपल्याला कशी करता येईल. स्पर्धा होऊ द्या ना. आपण 3,000 म्हटलं तर पुढचा काय म्हणाल, म्हणू द्या. फायदा कोणाचा आहे, शेतकऱ्याचा. किमान हा फायदा शेतकऱ्यांना होणं गरजेचं आहे. इथं आमचे घर चेअरमन साहेब आहेत, बाळासाहेब आहेत, हे सर्वजण उपस्थित. फायदा शेतकऱ्यांचा कसा करता येईल हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. माझा प्रयत्न काय आहे, मी काय व्यवसाय करत नाही, पण चांगले व्यवसाय करणारे जेवढे लोक आहेत, ज्यांचा व्यवसायामध्ये चांगला पकड आहे, माझं काम काय आहे की हे सर्व चांगले लोक आहेत, यांना सर्वांना आपल्या भागामध्ये आणणं आणि आपल्या भागातील व्यवसायाला कसं प्रगती करणं. आज हे लोक आले, त्यांच्यासोबत बँका येतात, ते बँका आले की ते आपल्याला मदत करतात. आज त्यांनी 51-52 पर्यंत भाव घेऊन गेलेले आहेत. इतर राज्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांचं काम चालतंय त्या भागामध्ये त्यांनी 51-52 पर्यंत सोयाबीनचा भाव घेऊन गेलेत. ह्या स्पर्धेमध्ये जर ते आपल्याकडे आले, त्याच्यावर प्रक्रिया करणं, पनीर बनवणं, दूध बनवणं, अनेक गोष्टी बनवणं, असे उद्योग ज्यावेळेस चालू होतील त्याच्यातून जो लाभ होणार. इथं आल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये 300-400 लोकांना रोजगार, ह्या भागामध्ये ह्या परिसरामधल्या लोकांना, शेतकऱ्यांना रोजगार निर्माण होईल. ही भूमिका त्याच्यामध्ये निश्चितपणे आज एक चांगला उद्योग. खरं तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, अक्कांच्या शुभ हस्ते अक्का सतत म्हणत असतात की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवायला पाहिजे. आज काम करत असताना निश्चित या परिसरामध्ये अत्यंत म्हणजे मला म्हणजे आज खरं तर शब्द नाही आहेत की एक प्रकल्प ज्यावेळेस उभा टाकतो आणि प्रगतीकडे जातो, त्या भागाची प्रगती. कारण माझं जे मूळचं शिक्षण आहे, लहान असताना 10वी पर्यंत मी अकलूजला राहिलेलो आहे आणि अकलूजला त्या काळामध्ये असे काही प्रकल्प आले आणि ते प्रकल्प आल्यामुळं विविध विकास, विविध रोजगार, शिक्षण, बाकीच्या अनेक गोष्टी. त्यावेळेस शंकरराव मोहिते पाटील साहेब होते, त्यांनी ह्या माध्यमातून त्याची सुरुवात केली आणि त्या प्रकल्पाला चालना देत देत आज त्या भागामध्ये तिथला शेतकरी समृद्ध झाला. 2 एकरचा जरी शेतकरी असेल, तो जीपमध्ये असतो, त्याची स्वतःची 4 चाकी गाडी असते, त्याचे स्वतःचे जोडधंदे असतात, त्याला त्या ठिकाणी बळकटी मिळते, त्याला बँका पैसे देतात, तिथल्या व्यापाऱ्यांना बँका पैसे देतात,
तो व्यापार व्यवसाय उभा करण्यासाठी आज अकलूज सारखी आज देखील ग्रामपंचायतच आहे. आज जरी ग्रामपंचायत असेल त्या भागामध्ये जर आपण प्रगती पाहिली तर एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटलांच्या त्या स्वप्नाच्या माध्यमातून झाली. त्याच्यामुळे हे जे प्रकल्प उभा टाकणं हे गरजेचं आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं, इथं सगळे ज्येष्ठ मंडळी, पूर्वीच्या काळामध्ये गावं कुठं बसले जायचे, जिथं नद्या असतील, जिथं पाण्याचं स्रोत असेल तिथं गावं बसले जायचे. आणि नव्या काळामध्ये जिथं दळणवळणची व्यवस्था आहे, जिथं हायवे आहेत, जिथं रेल्वे आहेत, तिथं गावं बसले जातात. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की ह्या नव्या काळामध्ये हायवे माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून झाला. कधीतरी आपण स्वप्नामध्ये तरी विचार केला होता का की राष्ट्रीय महामार्ग आपल्या गावाहून जाईल, कधीतरी आपल्याला स्पर्श होईल? या जिल्ह्यामध्ये 10 वर्ष जवळपास मुख्यमंत्री पद होतं, केंद्रातले सगळे पद होते, तरी देखील साधा एक हायवे, रस्ते सोडा हो, एक हायवे आणता आला नाही. पण मागच्या ह्या 10 वर्षामध्ये आपल्या लातूरला जोडणारे वेगवेगळे 6 हायवे हे आपल्या भागातून चालतात. हे देखील सांगणं गरजेचं आहे. आज ही प्रगतीची भाषा आहे, प्रगतीचा विषय. त्यासोबत मी तर खरं इनामवाडी आणि या परिसरातल्या भागातील शेतकऱ्यांना मी कधी कधी भेटल्यावर मी सांगत असतो की तुम्ही आता खरं तर या भागामध्ये मंगेश पाटील, तुमची जी रेल्वे ना लातूर रोड शिरांपाळ ही जाणारी, ही इथूनच जाणार आहे याच. आणि कदाचित उद्या ज्यावेळेस स्टेशन होईल, स्टेशन पण हे जर कुठं होणार असेल निलंग्याचं तर ह्याच परिसरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे एक भविष्यामध्ये तर बोलणारे बोलत असतात, त्यांना बोलायला काय पडलंय, पण किमान करून तर दाखवा, काहीतरी सुरुवात करा. आम्ही हायवे केला, तुम्ही काहीतरी तुम्ही काय केलं हे देखील सांगणं गरजेचं आहे. त्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारचा विकास केला आहे हे देखील सांगणं गरजेचं आहे. आज एक साधी रस्ता मंजूर करायचा म्हटल्यावर एवढी अडचण आहे. आपण या भागामध्ये लातूर रोड ते गुलबर्गा ही रेल्वे मंजूर केली, त्याचं खातं उघडलं, त्याच्यावर डिपॉझिट जमा झाले, त्याच्यावर आपल्याला त्याचा सर्वे कंप्लीट झाला. आणि त्याच्यातून होणारा जो भविष्यातली जी प्रगती आहे या भागामध्ये, ह्या पंचकृषी भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने विकासाकडे घेऊन जाणारा विषय असणार आहे. त्यामुळे माझी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. मला येत असताना कालच आम्ही सगळे बसलो होतो, आमचे दुर्वे साहेब आहे ते मला म्हटले की भैया निवडणूक आहेत म्हणून तरी तुम्ही हा प्रकल्प आता उद्घाटन करायला लागला. मी म्हटलं मागचं 1 वर्ष झालं मी प्रयत्नात आहे, एका दिवसात होत नाही कोणती गोष्ट. हा जो विषय ना एका दिवसात किंवा 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये नाहीये. इथं आमचे डॉक्टर बसलेत महेश, आम्ही प्रवास केलाय ह्याच्यासाठी. वेगवेगळ्या मशिनरी कुठं भेटतात आणि इथं उभा टाकणाऱ्या जे काही मशिनरी असतील हे एक प्रकारे मला वाटतं की देशातील सॉलिड म्हणजे आजपर्यंत जिल्ह्यात नाही तर देशातील सर्वात उत्कृष्ट पद्धतीच्या ज्या मशिनरी असतील, ह्या विदेशातल्या असतील, काही देशातल्या असतील, ह्या सर्व चांगली टेक्नॉलॉजी ही आपल्या ह्या भागामध्ये नाही. चांगली टेक्नॉलॉजी आली त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि 1 वर्ष झालं आपण ह्याच्या प्रयत्नात होतो आणि आज आपल्याला दसऱ्यासारखा मुहूर्त भेटला. आणि त्याच्यासोबत योगायोग हे निवडणुकीचं काळ ठरलं. आणि माझं नक्की काय चुकीचं आहे, काय चुकीचं आहे का ह्याच्यात? समजा निवडणूक आली आणि त्या काळात उद्घाटन करतोय तर काय चुकीचं आहे? पण आम्ही करून दाखवलं नाही. यापूर्वी साखर कारखाना करून दाखवला, बाकीचे उद्योग व्यवसाय करून दाखवले. आज देखील मला आठवतं इथं साकोळचे आहेत का कोण झाले, इथं तुम्ही आहेत बघा साकोळचे सगळे. माझ्यावर सर्वात जास्त आरोप पत्रकार बांधवांनो साकोळच्या प्रकल्पावर झाले. मी आज देखील मला सर्वात जास्त वेदना जाणाऱ्या गोष्टी कोणत्या असतील ते प्रकल्प उभा केल्यानंतर अनेक लोकांनी आपल्यावर आरोप केले, माझ्यावर केसेस केल्या. पण मला आवर्जून साकोळकरांचं मनापासून अभिनंदन करायचंय. त्या काळामध्ये सर्व आरोप करत असताना देखील ते सर्व मंडळी आमच्या पाठीशी ताकदीने उभा टाकले. आज आपला प्रकल्प तिथं चालू आहे. मागच्या 2-2.5 वर्षामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बंद होता, पण आज प्रकल्प चालू आहे का नाही? तुम्ही त्याला विचारा. प्रकल्प चालू आहे, तो प्रकल्प चालू आहे, इथला आंबुलगा बंद असलेला चालू आहे. आणि हा देखील प्रकल्प आज आपण ताकदीने चालवणार आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या रोजच्या ह्याच्यामध्ये त्यांना 4 पैसे जास्तीचे मिळतील असा आपला प्रयत्न असणार आहे. मी आपल्या आजचं खरं तर
मला म्हटले की भैया दसरा असतो, सण असतो, पण मुहूर्त चांगला राहायला पाहिजे. आणि ह्या चांगल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आत्ताच त्यांनी सांगितलं, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे जे सरकार आहे हे बळीच्या मागं उभा टाकणारं सरकार आहे. इथं बसणारा तमाम शेतकरी वर्ग आहे. या वर्षभरामध्ये आपण गावात गेल्यानंतर, आपल्या भागामध्ये गेल्यानंतर या वर्षीचं फक्त तुम्ही पासबुक बघा. या वर्षीचं जर तुम्ही शेतकऱ्यांचं पासबुक जर बघितलं, आता 13,500 रुपये चालू झाले का नाही तुमचे आधार कार्ड घेणं? आधार कार्ड घेणं चालू झाले. तुमच्या खात्यावर 13,500 येतील. वीज बिलाचे, परत मागच्या वर्षीचे सोयाबीनचे तफावतची रक्कम, असं हे जर पाहिलं, अजून कोणते पडले? वीज बिल झालं, पीक विम्याचे झाले, परत अतिवृष्टीचे, सोयाबीनचे तफावतची रक्कम, असं एकत्रित केलं जवळपास 40,000 रुपये पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा होण्याचं काम त्या ठिकाणी करतं. त्यामुळं आणि मला आपल्या सर्वांना आता या 2 ते 3 दिवसामध्ये आचारसंहिता लागल. आचारसंहिता लागल्यानंतर आपण निवडणुकीच्या मोडमध्ये जाऊ. माझी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, ही निवडणूक फार महत्वाची आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही आपण मागच्या, जसं संभाजी पाटील इथं जे उभा टाकलेत, हे रोपटं तुम्ही लावलेलं आहे. हे एका दिवसामध्ये हे मित्र परिवार जमा झाले नाही. एखादा अनुभव घ्यायला आपण ज्यावेळेस सुरुवातीला येतो, एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायला वेळ जातो. पण हा 20 वर्षाचा जो अनुभव आहे, जो राजकारणातला असेल, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील राजकीय असेल, महाराष्ट्रातील राजकीय व्यासपीठावरचा असेल किंवा दिल्लीतला असेल, हे सर्व जर आपण एकत्रित जर केलं, आपण सर्वांच्या आशीर्वादाने आज मला जर बोलायची इच्छा झाली, मी थेट एका फोन कॉलवर देशातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व माननीय गडकरी साहेबांसोबत बोलू शकतो. त्यांचा आदेश, त्यांच्याकडनं काही कामं असतील ते करून घेऊ शकतो. त्यांच्याकडे कोणते विकासाचे असतील ते कामं आपण केंद्राच्या आपल्या भागापर्यंत आणू शकतो. हे एका दिवसात झालेलं नाहीये. ह्याला 20 वर्ष आपल्या सर्वांचा आशीर्वाद राहिलाय, 20 वर्षाचा अनुभव राहिलाय. साधं एखादं काम, एखादा कागद तहसील कार्यालयातून जर करून घ्यायचं असेल तर त्याला काय लागतो? आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला साधा विमा मिळवायचा होता. किती जणांना आठवतंय की विम्यासाठी लातूरच्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आपण उपोषण केलं, पहिलं उपोषण, की शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे. आपण माननीय मुंडे साहेबांना घेऊन आपण इथं ऊस जाळण्याचं एक आंदोलन उभं केलं की शेतकऱ्यांचा ऊस जायला पाहिजे. हे सर्व अनुभव घेत घेत आज चित्र बदललंय. आज आपल्याला जर शेतकऱ्यांना मदत पाहिजे असेल, आंदोलन करावं लागतंय का? आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतंय का? किती जण गेलतो आपण? मंगेश पाटील होते, कुमोद लोबे होते, किती जण गेलतो जिल्हाधिकाऱ्यांकडे? आम्ही 10-15 जणच होतो. 10-15 जण आपण गेलो. 10-15 जण गेलो आपण. आणि आपल्याला सर्वांना वाटलं असेल, भैया कशाला जिल्हाधिकाऱ्यांकडे घेऊन गेले? आलं असेल ना मनात, काय कारण होतं? हा चेअरमन साहेब, उगाच सर्वांना वाटलं मनासोबत भैयानी बोलवलेत, चला बोलवलेत, गेलो जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना सांगितलं. पण मुख्य सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता, खरं जिल्हाधिकाऱ्यांकडे घेऊन गेलेत, सोयाबीन जिल्हाधिकाऱ्याला दाखवायला लागलेत, आणि आम्हाला नेमकं त्यावेळेस सोयाबीन पण भेटत नव्हतं. झाले का नाही? म्हणजे आणि त्यांनी आणलेलं सगळं चांगलंच घेऊन आले. आता ते घेऊन म्हणजे मी आधी तपासलं नव्हतं. ते नेमकं जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर गेलं, त्यांनी माझ्याकडे बघतात, भैया हे चांगलंय. म्हणलं हे चांगलं वाला आणलं, बाकीचे सगळं खराब आहे, तुम्हाला काय सांगायचं. सगळीकडे पाणी लागलंय म्हणलं, अतिवृष्टी झाले, पाणी लागलंय, खराब झाले आमचं सोयाबीन. आता खरं तरी आपण कधी कधी काही गोष्ट आपण पण मान्य करावं लागेल ना. उतारा यायला लागला का नाही सोयाबीनचा? हा मध्येच एक जण, मी वाट बघत होतो आता हे कसं विषय बदलाव. नेमकं एक अधिकारी म्हटलं, नाही हो भैया सोयाबीन चांगलं आले. म्हटलं तुला काय खिशातले पैसे द्यायचेत का? असं झालं, तुला काय खिशातले पैसे द्यायचेत का? मग ते फक्त ते मला संधीच पाहिजे होती, काहीतरी कुणीतरी छेडावं, आणि त्या माणसाने छेडलं मला, अधिकाऱ्यांनी.
आणि त्याच्यावर रागायला गेलो. अरे बापरे, भैया रागायला आले म्हणून जे म्हणतील त्यांनी पटपट सह्या केल्या. आणि आज हे होत असताना तिथं हे सगळी परिस्थिती उतारा आहे का नाही. मग एकीकडे उतारा पण आहे, अतिवृष्टीचे पण आहेत. मग कोणतं खरं पकडायचं आपल्याला. मग आपला प्रयत्न काय, शेतकऱ्याला पैसे मिळायला पाहिजेत. कुठून ना कुठून शेतकऱ्याच्या खात्यात एक संधी आपण हुडकली. 2 दिवस पाऊस ज्या झाला होता त्या संधीचा आपण हुडकली आणि जिथं पाणी लागलं होतं त्याचा तिथं सर्वे करून दिला आणि परत सगळ्या भागातील पंचनामे करायला लावले, फेर पंचनामे केले. आता मला माहिती आहे की तुमचे पंचनामेच खोटे झाले म्हणून तिथं सांगितलं परत फेर पंचनामे करा. फेर पंचनामेचा आदेश केला, पुन्हा त्याच्यातून हे केलं. परत त्याच्यातून ज्यांना द्यायचं नाही त्यांनी लगेच एक बातमी काढली की कोणता सर्कल वगळलाय. आमचे 2 निटूर सर्कल एक वगळलाय म्हटले, औराद सर्कल वगळलाय. आता तुमचे घ्यायला लागलेत का नाही आधार कार्ड. हा, निटूर कुठे आहेत. हा, तुमचा हे मला येऊन भांडणं काय बोलायला, काय बोललास तू सांग. हा, येऊन मला म्हणाला भया कसं करायचं, औरादचं नावच नाही. झालं का नाही. आणि रात्री 12 वाजता विरोधातला एक शेतकरी आपल्या म्हणजे काँग्रेस पक्षातला त्यांनी म्हटलं भैया, पण आपल्या विचाराचं त्यांनी म्हटलं भैया आमचं नावच नाही आलं. बाबा काळजी करू नका. हा, आणि मी त्याला रागवलं पण त्या दिवशी. मी म्हटलं बंकट शांत बस म्हटलो. कोण म्हटलं तुला आपलं नाव नाही म्हणून. तानाजी तू पण होता, तानाजी होता. अजून कुठं निटूर सर्कलचे हा आलं का नाही निटूर सर्कल. असं एक सर्कल. आणि तुम्हाला सांगतो ते सगळं येण्यासाठी परत पंचनामे केले सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये. सगळ्यांच्या आता तहसीलच्या मार्फत आधार कार्ड सगळ्यांचं जमा करणं चालू आहे. एक पाटील आपली एक बैठक होती. आपल्या मतदारसंघाला जवळपास 82 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर आता त्या ठिकाणी जमा व्हायला लागले. कुठं आंदोलन करायची. हा अनुभव आहे. हा जो 20 वर्षातला जो अनुभव आहे ना, त्या अनुभवातून ह्या गोष्टी आपल्याला तिथे येतात. विकासाचा आहे, वेगवेगळ्या गोष्टीचा आहे, रेल्वे असतील, हायवे असतील, ह्या सर्व गोष्टी आपण अनुभवातून आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने हा निधी आणता येईल, आपल्या भागातील शेतकऱ्यांची प्रगती कशी करता येईल, हा त्याच्यातला एक प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला, निवडणूक आहेत बघा, निवडणुकीमध्ये कधी काय होईल काही सांगता येत नसतंय. कधी कोणता एखादा विषय येईल, कोणता तर विषय आला, त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला म्हणजे बऱ्याचदा कसं विरोधक अक्का आहेत म्हणून मी बोलत नाही. एक पिक्चर आहे चायना गेट, बघितला असेल. त्याच्यामध्ये तो विरोधक काय म्हणतो, जो विलन असतो तो म्हणतो तुम मेरे साथ लड़ने की ताकत तो इकट्ठा कर लोगे लेकिन मेरे इतना कमीनापन कहां से लाओगे. हे असेच आपल्याला ते जमत नाही. त्यांनी काहीतरी विषय काढला. त्याच्यामुळं आपण आता सगळ्या गोष्टीपासून सावध राहणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये आपल्या पक्षाच्या वतीने आपल्याला संधी दिलेली आहे. साहजिक आहे, मी आपली माणसं आहेत, आपल्याला विनंती करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं इथं सर्व ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे, आज ह्या निमित्ताने मी आपला वेळ मागतोय. किती दिवस? 30 दिवस. इथं बसणाऱ्यांनी एकत्रित जरी ठरवलं की 30 दिवस आपण द्यायचेत, इथं जेवढे बसलेत ना, आपण सर्वांनी जरी ठरवलं की 30 दिवस भैयाला नाही, तुम्ही ह्या मतदारसंघासाठी द्या. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, ह्या मतदारसंघाचा विकास जो मागच्या 20 वर्षामध्ये ज्या गतीने आपण नेलाय, त्या 20 वर्षाचा ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये कसा घेऊन जाता येईल हे आपल्याला माहिती. आणि राज्यामध्ये देखील काम करत असताना आज दसऱ्याचा मुहूर्त आहे, चांगला दिवस आहे. मी आपल्याला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. हे बघा, काही जरी झालं या राज्यामध्ये परत आपलं सरकार येणार आहे. आणि आपलं सरकार आल्यानंतर
तुमचा मतदारसंघाचा माणूस हा पहिल्या 5 लोकांमध्ये त्या ठिकाणी असणार. आणि हे करत असताना भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे मी. पक्षाच्या अनेक विविध पदावर त्या ठिकाणी आपण काम केलं. आणि मला तर विश्वास, ताई, सरकार तर लाडक्या बहिणच आणतील असं. शेतकरी आहेत, शेतकरी देखील आपल्याला ह्याच्यामध्ये बळ त्या ठिकाणी देईल. कारण आज मला खरं तर सांगत असताना काल आढावा घेतला, 96,000 आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे जमा झालेत. आमचे त्या समितीचे अध्यक्ष अरविंद आहेत, पुन्हा गोविंदराव आहेत, अजून कुठे आपले अण्णा आहेत, मनोहर अण्णा आहेत. या सर्वांनी एकत्रित मिळून चांगल्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगताना कौतुक सांगतो की आपण 96,000 वर आहे, आपल्यानंतरचा मतदारसंघ कुठंतरी म्हणजे 20 ते 25 हजारांचा फरक आहे. एवढा फरक आपण इथल्या सगळ्या टीमने एकत्रित केलाय. त्याच्यामुळे अनुभवातून अधिकारी, प्रशासन या सर्व गोष्टी एकत्रित काम करायला हवी. आणि सर्वांना विनंती आहे की काम करत असताना एखादी गोष्ट कमी जास्ती झाली असेल, माझ्याकडनं कमी जास्ती झाली असेल, तर आपण सर्वजण ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठांनी आपला भैया आहेत, आपल्या मुलासारखं, आपल्या भावासारखं म्हणून आपण सर्वजण सांभाळून घ्यावं. माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो की कधीच मी कुणाचं मन दुखवणार नाही. किती जरी संकटासारखं अडचणीतलं काम असेल, माझी भूमिका त्याच्या बाबतीत ऑप्टिमिस्टिक असती, पॉझिटिव्ह असती की आपल्याला हे काम करायचं आहे. मी आपल्याला आवर्जून सांगतो, हा हायवे असेल, भविष्यामध्ये विचार करत असताना मी कधी कधी मलाच कळत नाही की एखादा विषय असा येतो की हा गडकरी साहेबांचं एक आज दसऱ्याच्या निमित्ताने अभिनंदन करणं गरजेचं आहे. पत्रकार बांधवांनो, आपल्या भागामध्ये चाकूर, येरोळ मोड, परत सांगतो, चाकूर, येरोळ मोड, येरोळ मोडून तळेगाव, साकोळ, जवळगा, परत वलांडी, वलांडीहून बोंबळी, बोंबळीहून मधून आळवाई, नाही बोंबळीहून पुढं इकडं हलगरा, हलगराहून पुढं ह्याला तांबळा, तांबळ्याहून बसो कल्याण, असा नवा राष्ट्रीय महामार्ग माननीय गडकरी साहेबांच्या ह्याच्यामध्ये प्रस्तावित करणार. त्याच्यामुळं आपल्या पूर्ण मतदारसंघातून असं क्रॉस पद्धतीने असं पण जाता येईल, ह्या दिशेने जाता येईल. अजून एक रस्त्याचं काम आता चालू झालेलं आहे, जो की आपलं आरीमोड, शिरांपाळ, परत साकोळ, कानेगाव, टिपराळ, सय्यदपूर, तळेगाव, अध्यक्षांच्या गावाहून, म्हणजे एक हायवे ह्या अध्यक्षाच्या गावाहून, एक हायवे त्या अध्यक्षाच्या गावाहून, आणि ते अध्यक्ष म्हणा निलंग्याचं आमचं काय, तुम्हाला रेल्वे आहे की. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं हे बघा, हे एका दिवसात होत नाही. हे आपण त्या पद्धतीचे प्रेमाचे संबंध, नाते, जवळचे सगळ्यांसोबत एक चांगलं नातं निर्माण केल्यामुळं हे सर्वजण आपल्याशी जोडले गेलेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, आणि मी खरं तर नर्मदा ग्रुपचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की आमची एकच अपेक्षा आहे की समजा लातूरला जो भाव असेल त्याच्यापेक्षा 150 रुपये तरी किमान आम्हाला इथं जास्त मिळाला पाहिजे. म्हणजे आम्हालाही लातूरमध्ये गेल्यावर कॉलर टाईट करून सांगता येत आहे, हा बरोबर आहे का नाही, 150 रुपये. आणि इथला आमचा व्यापारी चांगला आहे. इथं आमचे तिन्ही बाजार समितीचे सभापती आहेत, आमचे काका आहेत, सदाशिव पाटील आहेत, अजून नरसिंग मामा आहेत. औराद सारखी एक चांगली मोठी बाजारपेठ आहे. त्याच्यासोबत औराद सोबत निलंगा सोबत कासार शिरशी आणि देवणी, वलांडी हा पूर्ण भाग. शिरांपाळ पण एक चांगली, त्याच्याही बाजारपेठेमध्ये आपण खुल्या मार्केटमध्ये जाऊ शकतो. हा मोठ्या प्रमाणामध्ये आमचे व्यापारी आहेत. त्या व्यापाऱ्यांना देखील आपलं जर पाठबळ झालं, त्यांना लागणारे वेअरहाऊस असतील, त्यांना लागणारा फंड्स असतील, त्यांना लागणारे पैसे असतील, हे देखील आपण त्या ठिकाणी. आता यांचं युनिट 2च आहे,
युनिट 1चं आपल्या जवळचा प्रकल्प आहे, तिथले ते अधिकारी आहेत, त्यांनी ते सांगितलं. विशेषतः सांगतो, 20 वर्षामध्ये त्यांचा 1 रुपयाचाही कुणाचं देणं नाही. जो दिवस सांगितला 48 म्हणले 48 तासाच्या आत प्रत्येकाचं पेमेंट हे पोच. आपल्याला काय पाहिजे हो? वेळेवर पैसा आणि भावामध्ये जास्तीच. या 2 गोष्टी जर आपल्या सर्वांना मिळत गेल्या, आणि एवढीच अपेक्षा आहे. मी उद्योग करणारा माणूस नाहीये, मी फुल टाइम तुमच्यासाठी आहे. जेवढे जे चांगले आहेत, जे चांगल्या गोष्टी आहेत, चांगले माणसं आहेत, चांगले व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, हे आपल्या भागामध्ये आणणं. आणि नाहीतर आम्ही जर चालू केलं हे व्यवसाय करायला, मला म्हणतात भैयाचं, माझं काहीच नाहीये. ते ओमकार हे ते तुम्ही म्हणताल भैयाचं, माझं काम काय? ह्या सगळ्यांना पकडून आणणे, त्यांना सांगणे, बाबा मी आहे सोबत, काळजी करू नका. आणि ही सर्व गुंतवणूक हे त्यांनी त्यांच्या बळावर, त्यांच्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून हे सगळं करत आहे. आपण त्यांना सर्वांनी साथ द्यायची. आपलं काम जमिनीवरचं काम आहे, रोजच्या जीवनातले प्रश्न आहेत, आणि हे सर्व करणं आपलं काम आहे. परत एकदा एवढ्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून आला. आज मी समजू शकतो प्रत्येकाच्या घरी मोठा सण आहे, आणि ह्या सणातून आपण एवढा वेळ काढून आपण त्या ठिकाणी आलात. आपण डॉक्टर साहेबांचा आग्रह आहे की अरविंद पाटलाचा या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलं तर माझ्याऐवजी त्यांनाच तिकीट देऊन टाका. असं म्हणून मला अडचणीत आणू नका. निश्चितपणे कधी कधी म्हणजे काही गोष्टीचं नशीब लागतंय की त्यांनी काम करत असताना आजपर्यंत जर आपण पाहिलं, आपली माणसं पदावर बसायला पाहिजे, हे त्यांचं मुख्य ध्येय आहे. मला त्यांनी त्यांच्या डोक्यात बसलेली एक भावना आहे की येणाऱ्या काळात, म्हणजे त्यांचं आता मला त्यांना विधानसभेत त्यांच्या डोक्यात नाही, त्यांनी जिल्हा परिषद ही आपल्या माणूस परत तिथं कसा बसवायचा असं ही त्यांची कल्पना आहे. म्हणजे येणाऱ्या काळात सहज आम्ही बोलत असताना हे, त्यामुळे ते कार्यकर्ते आहेत, त्यामुळे एक चांगलं काम करणारं एक आपण म्हटल्यासारखं लाडक्या बहिणीचं मी आवर्जून त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. कारण कुणीतरी असा माणूस लागत होता की जो प्रशासनाला त्या ह्याच्या खाली, क्लच खाली घेऊन त्या ठिकाणी काम करावं. परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून शुभेच्छा, सर्वांना शुभेच्छा. आणि आपण एवढ्या वेळेतला वेळ काढून आजच्या दिवशी आपण आलात, आणि दीपावली आणि दीपावलीच्या नंतर आपण दीपावलीच्या काळात तोपर्यंत इकडचं काम सर्व चालू होईल, पण ही दीपावली आपली गोड राहील. परत एकदा बळीचं राज्य ह्या महाराष्ट्रामध्ये येईल, हे आपल्या सर्वांना आजच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी येणारा एक महिना आपण हे बघा, पास व्हायचंय का? पास तर पास व्हायचं का काय करायचं? तर आज आपल्याला आपण जे मैदानात उतरायचंय, डू ऑर डाय सारखं उतरायचंय, मेरिट मध्ये यायचंय, डिस्टिंक्शन आणि त्याच्यात काकप अजून ते हे प्रयत्न हे आपल्याशिवाय शक्य नाही आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही, आपल्या मेहनतीशिवाय शक्य नाही. जे लोकसभेमध्ये झालं, आपल्याला वाटलं चला होऊन जाते, काय नाही, जायची गरज नाही आहे, मोदी साहेब येतात, मतदान करतात. आता असं न करता प्रत्येक ठिकाणी आपल्या सर्वांना जावं लागेल, सगळ्यांशी भेटावं लागेल, बोलावं लागेल, सगळ्यांना कन्व्हिन्स करावं लागेल. अनेक जण आपल्यासोबत यायला तयार आहेत, त्यांना सोबत घ्यावं लागेल. मोठ्या भावाप्रमाणे आपल्याला भारतीय जनता पार्टीच्यानी मोठ्या भावाप्रमाणे जे येत असतील त्यांना सोबत घ्यावं लागेल, आणि एकत्रित घेऊन आपण पुढे जाऊया. मी खरंच या ठिकाणी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मागच्या 25 वर्षापासून आपण सर्वांनी मला एक भावाप्रमाणे सर्वांनी जे सांभाळलं या राजकीय क्षेत्रामध्ये, म्हणजे माझ्यासारखा डॉक्टर साहेब, माझ्यासारखा भाग्यवान माणूस कुणी नाही आहे डॉक्टर साहेब. कारण
सुरुवातीच्या काळामध्ये ज्या गोष्टीपासून वंचित होतो ते प्रेम या भागातील जनतेने आपल्याला दिलं. म्हणजे ज्या अडचणीतून आपण पुढे गेलो, ज्या गोष्टीतून पुढे गेलो, प्रत्येकाला तो संघर्ष इथं बसणाऱ्यांना सर्वांना माहिती आहे. आणि त्या संघर्षातून पुढे जात असताना सर्वांनी खूप प्रेमाने आपल्याला सांभाळले. मी आपल्या सर्वांच्या ऋणात आहे, या मतदारसंघाच्या ऋणात आहे. जे प्रेम मी आज बघा, मी महाराष्ट्रभर फिरतोय. त्या दिवशी गाडीत संजू होता आमच्यासोबत, मी बोलत असताना म्हटलं मी महाराष्ट्रभर फिरतो. म्हटलं अनेक भागामध्ये नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, पण संभाजी पाटील एवढा मोठा कुटुंब परिवार हे कुणालाच भेटलं नाही. ते म्हणजे आपल्यासोबत. मी काही नेता म्हणून राहिलो नाही, एक कुटुंब बनवण्याचा प्रयत्न केलाय, एक परिवार बनवण्याचा प्रयत्न केलाय, एक घर बनवण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे घर वाढतच राहो, आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाठीशी असावं. परत एकदा दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानीच्या चरणी मी प्रार्थना करतो, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून चांगले दिवस येऊ, त्यांच्यासाठी, त्यांच्या आपल्या सोयाबीनसाठी, आपल्या भागातील सोयाबीनसाठी या प्रकल्पातून चांगला बदल त्या ठिकाणी घडावं, अशीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आम्हा सर्वांना अनमोल असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलात. भविष्यामध्ये वाटचाल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीची क्रांती, आर्थिक क्रांती घडून येईल याबद्दल सुद्धा आपण सांगितलात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. यानंतर मी या कार्यक्रमाच्या मुख्य ज्यांच्या शोभ असते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे, अशा तुम्हामा सर्वांच्या लाडक्या नेत्या, मार्गदर्शिका, तुम्हामा सर्वांचा आधारवड वंदनीय अक्कासाहेबांना मी विनंती करतो, आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप आपण करावा. वंदनीय अक्कासाहेब. सर्वप्रथम आपल्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आत्ताच नर्मदा सॉलंट सेकंडचं उद्घाटन झालं हे मी आपल्याला सांगू इच्छिते. आणि तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे सोया सॉलंटचे चेअरमन सन्माननीय डॉक्टर महेश क्षीरसागर आणि आत्ता ज्यांचं सविस्तर असं भाषण झालं ते ह्या तालुक्याचे भविष्यात आपल्या आशीर्वादानं मोठ्या संख्येनं विजयी होणारे या तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय संभाजीराव पाटील. आज विजयादशमी आणि विजयाचा इथूनच असं गुलाल आशीर्वाद हा माझा तर आहेच आहे, आपल्या सर्वांचा सुद्धा संभाजी पाटलाला राहणार हा मला एक आत्मविश्वास आहे. त्यांनी सांगत होते इतक्या तळमळीनं सगळ्यांना की आपण सगळ्यांनी एवढ्या दिवसात आपलं काम हे करा. तर मला पूर्ण माझ्या जनतेचा सर्वांचा विश्वास आहे. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय आपण सर्वजण आजच्या एवढ्या शुभमुहूर्तावर आपल्या घरातले सर्व कामं सोडून आला, त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा एक धन्यवाद देते. आणि भविष्यामध्ये आपला हा कारखाना तर व्यवस्थित चालणारच आहे, पण त्याच्यासोबत माझ्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये आर्थिक त्यांची उन्नती तर होणार आहे, ह्याच्यासाठी मला काहीच म्हणजे शंका वाटत नाही. कारण कारखान्याच्या वेळेस सुद्धा मला थोडी मनाला दुगदुगी होती, पण आता तशी दुगदुगी वाटत नाही. कारण आता संभाजीचा कॉन्फिडन्स मला पूर्ण आलेला आहे. आणि पूर्ण त्यांनी नाही, कारखाना म्हटल्यानंतर मी त्या युनिटच्या आम्ही दोघंही विरोधात होतो. फक्त आणि फक्त आम्ही आपल्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये 4 पैसे पडावं, आपला शेतकरी वनवन भटकत होता, ह्या हिशोबाने हा आंबुलगा सहकारी साखर कारखाना आपण घेतला. पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा माझा शेतकरी हा चांगला सधन व्हावं. माझ्या शेतकऱ्याकडं मी नेहमीच संभाजीला म्हणत असते, माझा शेतकरी 2 व्हीलरचा 4 व्हीलरवर राहावं आणि त्याची मुलं ही चांगल्या शाळेमध्ये जाऊन चांगली व्हावं, एवढाच माझा एक संकल्प आहे. आणि माझा विश्वास आहे आता आपले
MD डॉक्टर सौदागर यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं, मी सर्व शेतकऱ्यांना हेच सांगत असते, एकरी ऊस 20 एकर काढू नका, माझा 40 एकर ऊस आहे असं मोठेपणाने सांगू नका. एकरी जास्तीत जास्त 80 टन किंवा 80 टनाच्या पुढून 100 टन तरी ऊस काढावं. तसंच हे सोयाबीन सुद्धा आपण एकरी जास्तीत जास्त कसं काढता येईल. मागच्या काळामध्ये भैयानी प्रत्येक सर्कल वाईज मीटिंग घेऊन टोकन पद्धतीनं BBF पद्धतीनं जसं सांगितलं जास्तीत जास्त कसं निघता येईल त्याचा सर्वांनी प्रयत्न करावा आणि सोयाबीनचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात काढण्याचा प्रयत्न करावा. एवढंच मी या प्रसंगी सांगते. परत एक वेळेस आपल्याला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.